या या गोळे या, बसा. सुमंत गोळे दबकत दबकत बसले. कोणत्या पक्षाचं काम करताय गोळे? म्हणजे गोळे, अहो पक्षाने तुम्हाला काय नाही दिलं आणि तुम्ही कुरघोड्या कोणावर करताय? पक्षाचं काम करायचं नसेल तर घरी बसा, आनंदराव घोलपांच्या घरी पाणी भरा. जे करायचं आहे ना ते उघड उघड करा. पक्षात राहून पक्षाशी गद्दारी करू नका. नाही पण आम्ही असं केलं काय? गोळे, बाहेर रघुनाथ आप्पा, नामदेव नाना, जयवंत बगाडे, सुदामराम घोणे उभे आहेत. बोलवात. जोडे घेऊन आलेत ते. तुम्ही या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आमिष दाखवून घोलपांचं काम करायला सांगताय. सुमंत गोळे गप्प. आजपासून आमच्या प्रचारात तुम्ही दिसला नाहीत तर तरुण पोरं ठोकून काढतील. दगाबाज माणसं नको आहेत आम्हाला. अहो पण घोलपांनी कसलं बोट लावलं हो तुमच्या तोंडाला? तुमच्यावर त्यांचं प्रेम आहे ना, मग त्यांनी माघार घ्यावी, तुम्हाला तिकीट द्यावं. मी माघार घेते बिनविरोध. जा तुम्ही. विचारा घोलपांना, आहे त्यांची तयारी? नाही तसं म्हणजे कसं हो? विकृत प्रवृत्ती. उठा, चालते वा. माझ्या प्रचारात दिसलात ना तर पोरं डबडं बांधतील मागे. त्या घोलपांच्या बाजूला जा, माकड चेहरा करा. उठा उठा, चला, चालते वा. सुमंत गोळ्यांना खरं तर विजयमालांनी खेटरानी मारलेलं होतं. प्रचार चालू होता. आनंदराव घोलपांचा प्रचार बटबटीत होता. स्पीकर लावलेल्या गाड्या धुरळा उडवत होत्या. आश्वासनांचा पाऊस पडत होता. पंक्ती उठत होत्या. धाबे फुल झालेले होते. बाटल्यांचा खच पडत होता. याच्या उलट प्रतापकडे प्रचाराची धुरा होती. तरुण मुलं प्रचारात गुंतली होती. घर ते घर प्रचार होत होता. मतदान झालं. निकाल लागला. आनंदराव घोलपांचा सुद्धा निकाल लागला. त्यांचं डिपॉझिटच जप्त झालं. प्रतापची वार्षिक परीक्षा झाली. प्रताप आता विजयमालांच्या PA सारखंच त्यांचं काम करत होता. माहिती घेत होता, माहिती देत होता, सल्ला उपयोगी ठरत होता. प्रतापचे खूप मोठे फायदे होत होते. एकतर त्याचे राजकारणाचे धडे पक्के होत होते. श्रेष्ठींची ओळख होत होती. राजकीय डाव समजत होते. जनतेची नाडी कळत होती. खरा कार्यकर्ता उमजत होता. सुट्ट्या संपल्या. प्रताप कॉलेजमध्ये दाखल झाला. त्यांनी मनाशी ठरवलं होतं की यावर्षी पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करायचा आणि तसं नियोजनसुद्धा केलं. तोच लांबलेल्या खातेवाटपाची गडबड चालू झाली. विजयमालांनी मुंबईहून निरोप पाठवला. मंत्रिमंडळात तरुण रक्ताला संधी द्यायचा घाट घातला जात आहे. बहुतेक मला संधी नाही. प्रतापनी कॉलेजमधली 350 मुलं घेतली. मुंबई गाठली. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांना रात्री एकत्र गाठलं. त्यांना विजयमालांचा अनुभव कथन केला. 350 तरुणांनी एकमुखी मंत्रिपदाची मागणी केली. यावेळेला नाही तर कधीच नाही. वय झालं आहे, ही शेवटची संधी. पण त्यांचं मताधिक्य बघा. सिटिंग आमदाराचं डिपॉझिट त्यांनी जप्त केलेलं आहे. आग्रह कामाला आला. विजयमालाला मंत्रिमंडळात स्थान मिळालं. नगरविकास आणि बांधकाम ही महत्त्वाची खातीही मिळाली. मंत्रिमंडळात स्थान म्हणजे विकासाची संधी. मंत्री महाराष्ट्राचा असला तरी स्वतःच्या मतदारसंघाला झुकतं माप दिलंच जातं. आनंद मोठा होता. कॉलेजच्या प्रांगणात निलिमा भेटली. बंगल्यावर येत नाहीस? कामाचा व्याप वाढला आहे. आणि आता आहे काय? माईने तुला पार्टनर मुलगी दिली आहे. चांगलं केलं आहे. वनमाला आणि तुम्हाला राजरोस भेटता येत असेल नाही? मग त्यात वाईट काय आहे? मी लग्न करणार आहे तिच्याशी. हा जोडा कुरूप विद्रूप नाही वाटत? कसा काय? अरे किती मोठी आहे ती. एकदा ठरलं की किरकोळ गोष्टी बघत नाही मी. पण का? या प्रश्नाला उत्तर नाही माझ्याकडे. मला वाटत होतं की वाटणं म्हणजे तसंच झालं पाहिजे असं नाही. येतो मी. तो सटकला.
स्पष्ट नकार दिल्याचा त्याला आनंद झाला. त्याला वाटलं स्पष्ट बोलण्यामुळे विषय संपेल, पण कुठलं काय. 4 दिवसांनी भलं मोठं पत्र आलं. त्या पत्रात शिव्याच शिव्या होत्या. तू लबाड आहेस, तू खोटारडा आहेस, तू दगाबाज आहेस, तुझं चांगलं होणार नाही, मला फसवलंस, माझं प्रेम होतं, वगैरे वगैरे. त्या पत्राची दखल घ्यावी असं प्रतापला वाटलंच नाही. दगा दिला म्हणजे काय केलं? प्रेम होतं, आणाबाका घेतल्या होत्या, शब्द दिला होता, प्रेमपत्र लिहिली होती, जवळ घेतलं होतं, प्रेम व्यक्त केलं होतं. यापैकी काहीच केलं नव्हतं. मग दगा दिला असं कसं म्हणता येईल? खोटारडा कसं म्हणता येईल? दगाबाज कसं म्हणता येईल? ही शुद्ध विकृती होती. एकतर्फी प्रेम होतं. केलेल्या मदतीचा अर्थ असा घेतला गेला होता. नाही दखल घेतली. अगदी सहजपणे त्यांनी तिला झटकून टाकलं. कोळी कीटकाला झटकावं इतक्या सहजपणे. केलेली मदत माणसं विसरतात. मदतीला येणं हे मानवतेचं उदाहरण आहे. मग प्रेम करतो असा त्यातून अर्थ काढणं चुकीचं आहे आणि शिव्या घालणं त्याहून चुकीचं आहे. विजयमाला मंत्री झाल्यानं संपर्क कार्यालयात लोकांची गर्दी व्हायला लागली होती. विशेषतः विजयमाला गावी असतील त्यावेळी तर प्रचंड गर्दी होत होती. निवेदनं, मागण्या. खरं तर हे सगळं अपेक्षित होतं. लोकांना वाटतं आपल्या गावचे प्रश्न सुटावेत, प्रश्न मार्गी लागावेत. विजयमालांनी सांगून टाकलं की प्रताप, प्रत्येक अर्जावर तुझी शिफारसीची सही हवी. तुझा लोकसंपर्क अधिक आहे. कोण आपला कोण परका हे तुला जास्त माहिती आहे. तशी जबाबदारी मोठी होती. एक प्रकारची कसरत असती. माणसं जोडण्याचं आणि तोडण्याचंही ते काम. ज्याचं काम झालं तो आनंद व्यक्त करणार, झालं नाही तो शिव्या घालणार. तसंच झालं. सुमंत गोळे आडगळे गावाची पाण्याची स्कीम घेऊन आले अर्जाला. 2 महिने त्या अर्जाकडे लक्षच दिलं नाही. चिडले ना सुमंत गोळे. 50 कार्यकर्ते घेऊन आले, अरेतुरे करायला लागले. प्रताप वैतागला. त्यांनी त्यांना विजयमालाकडे पाठवून दिलं. विजयमालाच्या सभागृहात मोठी गर्दी होती. एकेका विषयाचा त्या निपटारा करत होत्या. अगदी साध्या माणसाचीही दखल घेत होत्या. सुमंत गोळ्यांकडे त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केलेलं होतं. चांगले 2 तास निघून गेले. असह्य झालेले सुमंत गोळे उभे राहिले. माई, आडगळे गावचे लोक आले आहेत. कोण आहे? हे काय, हे सरपंच आहेत. देशमाने, उभा राहा. 50 माणसं आहेत. देशमाने, मी आपल्याला ओळखते. बोला बोला सरपंच. माई, गोळे बोलायला लागले. हे बघा सुमंत गोळे, मला मध्यस्थी नको आहे. गोळे तुम्ही खाली बसा. सुमंत गोळ्यांचा हा अपमान होता. हां बोला बोला सरपंच, तुम्ही सांगा. कच्चं इस्टिमेट किती लाखांचं आहे? 12 लाखाचं आहे. 15 लाख टाकते. सरपंच खुश. आणि हां, थेट माझ्याकडे यायचं. बाजार बुणगे कमिशन लाटायला मध्यस्थ नसावेत. काय? हां माई, मी बाजार बुणगा आहे. मी पक्षाचा कोणी नाही का? सुमंत गोळे भडकले. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडेच आहेत. का अब्रू घालून घेत आहे? हे बघा माई, तुमचा गैरसमज झाला आहे. अहो, बंडाळकी केली तुम्ही, विरोधात काम केलं तुम्ही, आणि तरीही म्हणता गैरसमज आहे. जा, जास्त बोलायला लावू नका. आता तुमची खरी गरज आनंदराव घोलपांना आहे. कुरकुरत सुमंत गोळे बाहेर पडले. सगळे गेले. विजयमाला आणि प्रताप दोघंच होते. माई, गाववाल्यांसमोर सुमंत गोळेंचा पाणउतारा करायला नको होता. हे बघ, त्याला त्याची जागा दाखवली. उद्या गावात ग्रामपंचायतीत सुद्धा त्याला जमेत धरलं जाणार नाही. दगाबाजांना पोचण्यात अर्थ नाही. दूध पाजलं तर कुत्री मांजरीसुद्धा आपली होतात, साप होत नाही. राजकारणात विषवल्ली वाढू द्यायची नाही. प्रताप काही बोलला नाही, कारण नवीन पाठ शिकला होता तो. प्रताप, तुला मुद्दाम बोलवून घेतलं आहे. GS म्हणून गेल्या वर्षी तू केलेलं काम कौतुकास्पद आहे. आता निवडणुका जाहीर होतील. मला वाटतं तू पुन्हा उभं राहावं. प्राचार्य, माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मनापासून आभार, पण मी यावर्षी उभा नाही राहणार. का बरं? कारण काय? अहो, आमदार मंत्री महोदय, विजयमालांकडचं माझं काम वाढलं आहे.
मी ते समजू शकतो. दुसरी गोष्ट, एकच व्यक्ती त्याच पदावर दीर्घकाळ राहिली तर सहकारी नाराज होतात. अरे कुठे शिकलास बाबा हा त्याग? नाही, यात त्याग नाही आहे सर. मी नावाला GS होतो. माझं काम माझे सहकारी बिनबोभाट करत होते. आता त्या पदाचे खऱ्या अर्थानं ते धनी आहेत. मग एखादा चांगला मुलगा उभा कर. सर, माझ्याहून चांगलं काम करणारा मुलगा देतो. बादशाला उभा करू? नाही, नको रे, तो हिंदू मुस्लिम संघर्ष वाढेल. सर, हा हिंदू मुस्लिम फरक आहे ना, हा आपण कृतीनं दूर करायला पाहिजे. आता बादशाह तो मुस्लिम फॅमिलीत जन्माला आला, ही चूक त्याची आहे का? हां, अहो आज तो आमच्याबरोबर मंदिरात येतो, हिंदू मुलात मिसळतो, आम्हाला मदत करतो. तो जन्मानं मुस्लिम आहे म्हणून आपण त्याला दूर ठेवलं तर उलट त्याच्या मनात हिंदूंबद्दल चीड निर्माण होईल. त्याच्या हातून काही गैर घडत नाही तोपर्यंत त्याला वाईट म्हणणं किती योग्य आहे सर? म्हणजे संधी देऊन मग परीक्षा घेणार का? पण सर, परीक्षेला बसल्याशिवाय रिझल्ट दिसणार तरी कसा? ठीक आहे, पण कॉलेजमधली मुलं ती तयार होतील का? आणि विरोधी उमेदवार भांडवल करेल. सर, विरोधी उमेदवाराला भांडवल करण्यापलीकडे हातात काय असतं? मी प्रत्येक विद्यार्थ्याच्या विश्वासात जाईन, त्याला विश्वासात बोलेन. सर, मी जास्त बोलतो आहे, पण ही जातीयता, धर्मांधत्व शालेय जीवनातच नष्ट करायला पाहिजे सर. विश्वास पेरला तर विश्वास जन्माला येईल. होतं आहे काय सर, आम्ही धर्म जातीची कुंपणं घालून एक दुसऱ्याच्या घरावर दगड मारतो आहे. देव घरात ठेवून बाहेर आलं आणि केवळ माणूस म्हणून माणसं जगायला लागली ना, तर त्यावेळेला जन्माबरोबर चिकटलेली जात उंबऱ्याच्या आत राहील. मंदिरात देव, मशिदीत देव, गिरीजा घरात देव, चर्चमध्ये देव, सगळीकडे देव नांदतोय. मग त्या देवाचं नाव घेऊन भांडणं का? कशासाठी? आय एम सॉरी सर, मी खूप बोललो. नाही, तू खरं तेच बोललास. अरे, आम्ही प्राध्यापक मंडळीसुद्धा इतकं स्पष्ट बोलत नाही, आम्हाला भीती वाटते. बोललं पाहिजे सर. ज्ञानमंदिरात जर बोललं नाही तर उपयोग काय? सर, मानवतेचा मंत्र द्यायला कोणाची भीती आहे? कोणा जातीचा आदर राखला जातोय सर? सर, अहो शिक्षक बोलत नाहीत. पालक जात धर्म म्हणजे काय हे सांगायला असमर्थ आहेत. धर्म म्हणजे नेमकं काय, तो कसा कुठे वापरायचा हेच आम्ही शिकलो नाही. आम्ही कुठल्याही पक्षाच्या सावलीत जातो तिथे आमची डोकी पेटवली जातात. नेते मंडळी स्वतःची पोळी भाजून घेतात, मग दंगे होतात, मंदिरं मस्जिदी पडतात, माणसं मारतात. कोणाला धर्म म्हणजे नक्की काय तेच कळू दिलं जात नाही. त्याची ही परिणिती. फार छान बोलतोयस, कुठे शिकलास? धर्मग्रंथात सर. मी बायबल वाचलं, कुराण वाचलं, गीता वाचली. मला कुठल्याही धर्मग्रंथात दुसऱ्या धर्माचा द्वेष आढळला नाही. धर्म माणसाच्या सदाचारासाठी असतो, प्रगतीसाठी असतो. वा प्रताप, एखाद्या प्राध्यापकासारखं बोललास, आनंद वाटला. एका प्राध्यापिकेला दुसरा प्राध्यापकच मिळाला आहे, विचारवंत, विचारी. सर, कानावर आलं आहे म्हणजे तुमच्या? अरे मागेच आलं, पण तुमच्या प्रेमात पावित्र्य आहे हे लक्षात आल्यानं मी कधी काही बोललो नाही. लग्न कधी करतोयस? पदवी घेतल्यावर. राजकारणात जाणार का नोकरी करणार आहेस? सर, राजकारणात संधी मिळणं महत्त्वाचं असतं आणि नोकरीसाठी पात्रता सिद्ध करायला लागते. बघू. पण विजय माल्यांच्यामुळे लोकसंपर्क वाढला आहे. सर, खरं आहे ते, पण शेवटी निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हाती ना. अरे, पक्षकार्य कसं असावं, कार्यकर्त्यांनी काय करावं याची तू व्याख्यानं देत होतास. पक्षश्रेष्ठींना हे माहिती नसेल? माहिती आहे सर, पण राजकारणात काय, कार्यकर्त्यांची खूप गर्दी असते. दुसऱ्याला धक्का देऊन गाडी पकडता आली तर पुढचा प्रवास. एक आठवलं, या वार्षिक स्नेहसंमेलनांना विजय मालांना बोलूयात का आपण? सर, तुम्ही आदेश द्या, त्यावेळी घेऊन येईन मी. अगदी चहालासुद्धा घेऊन येईन, पण स्नेहसंमेलनात नको सर. कारण काय आहे, साहित्य संमेलनात विचारवंतांनी बोलावं. लेखक, साहित्यिक, प्रज्ञावंत, विचारवंत यांना निमंत्रण देऊयात सर. स्नेहसंमेलन म्हणजे स्नेहमेळा, आनंदोत्सव, प्रसन्न वातावरण, त्यात राजकारण नको सर.
प्राचार्यांनी कॅलेंडरकडे पाहिलं. 7 तारखेला गांधी जयंती आहे, चालेल का? प्रतापनं कार्यक्रमाचं नियोजन आठवलं आणि म्हणाला, सकाळी गांधी घाटावर अभिवादन, मग महात्मा गांधी ट्रस्ट आयोजित प्रदर्शन. सर 11 वाजता चालेल? अगदी योग्य वेळ आहे. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स सगळी मुलं सापडतील. ठीक आहे सर, तरीही भेटून कन्फर्म करायला पाहिजे. नाही सर, मी आहे ना. मी 11ला 10 मिनटं कमी असताना त्यांना घेऊन येतो. प्रताप बाहेर पडला, थेट बंगल्यावर गेला. माई 7 तारखेचा कार्यक्रम घेतला आहे मी, 11 वाजता. प्रदर्शन बघून मी निघणार होते. अरे नाही, सगळे कार्यक्रम स्थगित करा. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर बोलण्याची संधी मिळण्यासारखी पर्वणी नाही. माई खरे प्रचारक तरुणांच्या समोर बोललत ना की ते गावोगावी जाणार. अरे पण ती कॉलेजची मुलं, मी काय बोलणार? तुला भाषण लिहून द्यायला लागेल. मी मुद्दे देईन, मुद्द्यावरनं बोला. कागद समोर ठेवायचा नाही. ऐकणाऱ्यापेक्षा मी कोणीतरी आहे म्हणून बोलण्याची संधी मिळाली आहे असं समजून भाषण केलं ना की आत्मविश्वास वाढतो. बोलायचं म्हणजे काय? पहिले गांधीजींना श्रद्धांजली व्हायची. मग आयोजक म्हणजे कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांचं कौतुक करायचं. त्यांच्याशी ऋणानुबंध बांधले, त्यांना आपलंसं केलं की मग भाषण. महात्मा गांधीजींवर बोलताना आजच्या परिस्थितीवर आणि विद्यार्थी शिक्षकांच्या कर्तव्यावर बोलायचं. गांधीजींच्या जीवनातला एखादा दुसरा प्रसंग सांगायचा. झालं भाषण. एकदा माझ्यापुढे तू भाषण कर, मी श्रोता, मग मी करते. ठीक आहे, आपण तालीम घेऊ. ही सभा महत्त्वाची आहे. तरुणांची सभा तुम्ही जिंकली ना तर सगळे तरुण तुमचे चाहते बनतील. मग 3-4 तालमी घ्यायचं ठरलं. प्रताप निघाला. थांब प्रताप थांबला. प्रताप, निलिमा आली होती. कधी? सकाळी आली होती. रडत होती. शिव्याशाप पण दिले असतील. म्हणजे मला 4 पानी पत्र आलं होतं. 4 पानात शिव्या. तू तिला काही वचन? माहिती खोटारडी आहे, 1 नंबरची लबाड आहे. ते ओळखलं मी, पण तिला आवर घालायला लागेल. मला भेटली, उद्या आणखीन कोणाला भेटेल? विरोधकांच्या हातात कोलीच जाईल. मग काय करूया? ती अति भावना प्रधान आहे. तिला कोणीतरी जोडीदार मिळाल्याशिवाय शिव्यांच्या कविता नाही होणार. पण कोणाला बोलणार मी? विजयकुमारबद्दल बोलू? माई, विजयकुमार तयार होईल, करावा लागेल. लग्न झाल्यावर थोडा आळा बसेल, संसाराला लागेल. अति भावनाप्रधान मुली नवऱ्यावर खूप प्रेम करतात. झाला तर फायदा होईल. पण निलिमाशी तुम्हाला बोलायला लागेल. मी बोललो तर माझं डोकं फोडेल ती. उद्या येणार आहे ती. तिच्या कलाकालांनी मीच घेईन. मग विजयकुमारला सुद्धा थांबवून ठेवा. माझं बोलणं यशस्वी झालं तर त्यांनाही बोलायला लावणार. कुठेतरी विजयकुमार गुंतून जाईल आणि मी सुटीन. दोघेही हसले. प्रताप कार्यालयात आला तर सुमंत गोळे आरामशीर बसले होते. अरे कोणी नाही इथं, तू आणि मी. 4-5 जण होते. मी खेदाडला. कारण नाही विचारणार का? आपल्या दोघांचंच बोलायचं आहे. म्हणजे मी बोलणार, तो ऐकणार. प्रताप सावध होता. तू बाईचा चमचा आहे म्हणून तुझ्याशी बोलतोय. गोळे, नीट ऐकून घे. भाषा नीट करायची. अरे तेच सांगतोय. आपण दोघं बोललो का ते बाईपर्यंत पोचल म्हणून आलोय मी. मग तुम्ही डायरेक्टली माईंशी बोला ना. चमचा कशासाठी असतो मग? हवं तेवढं वाढायला. वाटीत पातेल्यानं ओतलं तर वाटी भरून बाहेर सांडती. चमचेनी वाढलं ना तर हवं तेवढं वाढतं येतोय. म्हणजे माईंशी बोलण्याची तुमची हिंमत नाही असा अर्थ आहे. नाही हिंमत? ठीक आहे, नाही हिंमत. चल बोलू का तुझ्याशी? बोला, पण सभ्य भाषेत. तू सभ्य, ती बाई सभ्य भाषेत बोलतो. माईंना तुम्ही बाई म्हणताय? अरे पुरुषाला लाजवल अशी कर्तबगारी, तरी बी मी बाई म्हणतो. मुद्द्याचं बोला. बोलतो. तुझ्याही फायद्याचं ठरण. ऐक, मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, अगदी तुझ्यासारखा बी नाही, कारण तू पगार घेतो. मी बिनपगारी कार्यकर्ता. आत्तापर्यंत पक्षासाठी घासली, गुळगुळीत करून घेतली. काय फायदा झाला?
माझ्या गावची माणसं घेऊन आलो होतो, पाण्याची स्कीम सांगितली होती. अरे दिली नसती तरी चालली असती. काय बोलल्या बाय? म्हणल्या मध्यस्थी नको. का बरं? पगार नाही ना मला पक्षाचा. अरे 12 लाख धरले तरी कॉन्ट्रॅक्टरने मला 10% दिले असते. किती झाले माझी? 1,20,000. वतलं का नाही पाणी? मला सांग, कमिशन नाही भेटलं तर आम्ही जागायचं कसं? घरच्या भाकरी खाऊन इथं यायचं का? हां, याला चहा पाच त्याला चहा पाच, आणायचे कुठून ते पैसे? जाऊ द्या, माझा अपमान. हां, अरे मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि माझा अपमान करतात, तो बी माझ्या गाववाल्यांसमोर. अरे पांढरा ड्रेस घालतो मी, गावातला पाटील हात जोडायचा. आता काय मांजर समजून रस्ता बदलतोय का? का झालं असं? तर बाई त्यांच्या समोर बोलल्या, त्याच्यासमोर माझा अपमान केला. या सुमंत गोळ्याचा अपमान. आता ऐक, जड जाईल, लय जड जाईल बाईला. संपल राजकारण बाईचं. माझा अपमान करते. झालं, बोलून झालं. आत्तापर्यंत शांत बसलेल्या प्रतापने विचारलं, अरे बोलीन, अजून लय बोलायचंय. सुमंत गोळ्याचा अपमान झालाय. हे बघा गोळे, तुम्ही प्यायलेले आहात. अरे आग लागली देहाला, नाही अपमान सहन होत. काय केलं नाही मी, काय नाही केलं? बघ ना, या चपला बघ रे, चपला इलेक्शनमध्ये झिजलेत ते. गोळे, आता मी बोलू? बोल की. तुम्ही निष्ठावंत आहात. सुमंत गोळे, तुमची निष्ठा आनंदराव घोलपांच्या चरणाशी आहे. अय अय पोरा, आवाज खाली करायचा, आवाज खाली करायचा. गोळे, मी 100 माणसं साक्षीसाठी हजर करेन. अरे पण का गेलो मी? कोणी विचारलं का मला? आत्ता विचारतो, का गेलात? अन्याय झाला माझ्यावर. आमदारकी नाही मिळू दिली श्रेष्ठींना, निरीक्षकांना गावोगावी फिरवलं. आम्ही बसलो बोंबलत पक्ष कार्यालयात. कारण तुमची पात्रताच तेवढी आहे. प्रताप, आवाज खाली घे. गोळा केलेली माणसं कोणाची होती? कोणाशी हात मिळवणी केली होती? पुढे प्रचारप्रसंगी कोण फितूर होणार होतं? अरे अपमानच झाला ना तेवढा. स्वतःकडं आमदारकी आणि आम्ही झिजवतोय जोडे. तुम्हाला सभापतीपद दिलं होतं? हा, 2 वेळा. किती बंगले बांधले? बागायत किती घेतली? भ्रष्टाचार कोणी केला गोळे? मग आमच्या काय बापाची पेढी होती का? आता मिळाली आहे ना पेढी, ती बसा ना चघळत. इकडे फिरकत जाऊ नका. ही तुमची कीड आहे ना, ही इतर कार्यकर्ते नाचवतील. उद्यापासून सोडला पक्ष, सोडला. आता आनंदराव घोलपकीच आहे. उठा उठा, निघा, चालते वाचाला. जातो रे, तू बघत बस आता काय करतो मी ते. बडबडत सुमंत गोळे बाहेर पडले. प्रताप डोकं धरून तसाच बसून राहिला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित कादंबरी नियती. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज एकच विनंती करतो, आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.